नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी STI रोहिदास चोंदे पाटील. ओके, या ठिकाणी आपण याच्या आधी प्रत्यक्ष कर हा टॉपिक बघितलेला आहे. थोडक्यात कर रचना ज्याला आपण टॅक्स सिस्टीम म्हणतो, जो की राज्यसेवा, कंबाईन ग्रुप बी सी यांच्या पूर्व आणि मुख्य परीक्षा या सगळ्याच ठिकाणी तुम्हाला सिलेबसमध्ये उपलब्ध आहे आणि त्याचा अभ्यास तुम्हाला करणे त्या ठिकाणी अनिवार्य आहे. बघा, आपण प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर याच्यातला फरक लक्षात घेतलेला आहे. अप्रत्यक्ष कर ज्याला आपण इनडायरेक्ट टॅक्स म्हणतो मित्रांनो, याच्यामध्ये कराचा भार एका व्यक्तीवर पडत असतो आणि कराचा आघात हा त्या ठिकाणी एकावर पडत असतो. म्हणजे कर आघात आणि कर भार हे वेगवेगळ्या व्यक्तीवर या ठिकाणी पडत असतात. त्याच्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी डिटेल बघायचं आहे. अप्रत्यक्ष कर जर बघितले सध्या तर सीमा शुल्क हा एक कर ज्याला आपण कस्टम ड्युटी म्हणतो आणि दुसरा आहे GST हा कर. हे दोन अप्रत्यक्ष कर आहे. मित्रांनो, या टॉपिकमध्ये आपल्याला या ठिकाणी मी काढलेल्या काही नोट्स आहेत, त्याच्यानंतर काही तक्ते आहेत, काही तर चार्ट्स आहेत. याच्यामधून आपल्याला या ठिकाणी हा टॉपिक पूर्ण करायचा आहे. याच्यामध्ये GST हे खूप चांगल्या पद्धतीने मी कव्हर केलं आहे. मी स्वतः GST डिपार्टमेंटमध्ये या ठिकाणी इन्स्पेक्टर आहे, निरीक्षक म्हणून काम करतो आहे. खूप चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी वर्किंग आम्ही या ठिकाणी करतो आहे आणि नक्कीच त्या अनुभवातून तुम्हालाही तो GST ॲक्ट हा चांगला समजावून सांगण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे. तर पहिला मुद्दा असतो तो म्हणजे सीमा शुल्क. मित्रांनो, सीमा शुल्क नेमका कोणावर लागू होतो, कस्टम ड्युटी कोणावर लागू होते, तर मालाची जी काही आयात आणि निर्यात आहे त्याच्यावर त्या ठिकाणी सीमा शुल्क लागू होत असतो. सीमा शुल्क जर बघितलं तुम्ही तर केंद्र सूचीतील विषय क्रमांक 83 मध्ये सीमा शुल्क आहे आणि सीमा शुल्क संदर्भातला जो कस्टम ॲक्ट आहे तो 1962चा आहे. मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर निर्यात वस्तूंवर निर्यात कर आणि आयात वस्तूवर आयात कर, ज्याला आपण निर्यात करासाठी एक्सपोर्ट ड्युटी म्हणतो आणि आयात करासाठी इम्पोर्ट ड्युटी म्हणतो, तो त्या ठिकाणी आपण अवलंबवत असतो. याच्यामध्ये मुख्यतः जर बघितलं तर आपण निर्यात कर हा जास्त लावत नाही, कारण की निर्यात वाढणे हा आपल्या आता व्यापार धोरणाचा भाग झालेला आहे. आपण मुख्यतः या ठिकाणी आयात करातूनच आपले एक 96 ते 97% कर या सीमा शुल्कामधील भेटत असतो. आयात कराचा नेमका उद्देश काय आहे, तर या ठिकाणी आपल्याला उत्पन्न मिळवणे हा उद्देश नाही आहे, तर जे देशी उद्योग आहे त्यांना संरक्षण देणे. म्हणजे आपण दुसऱ्या देशातून एखादी वस्तू कोणी आयात करतो आहे तर त्याच्यावर टॅक्स वाढवतो आपण. का, तर ही वस्तू आपल्या देशामध्ये जर तयार होत असेल तर तिला त्या ठिकाणी संरक्षण भेटलं पाहिजे, तिला जास्त स्पर्धा तयार होऊ नये, अशा स्वरूपाचा हा आयात करामागील हेतू असतो, हे लक्षात घ्या. मग या ठिकाणी जर बघितलं तुम्ही सीमा शुल्क, तर याच्या संदर्भात सीमा शुल्क दर कायदा 1975चा आहे. यानुसार विविध टॅक्स रेट या ठिकाणी लागू होत असतात. खरं म्हणजे हा एक अनित्य असा कर आहे, म्हणजे व्हेरिएबल कर आहे. विविध वस्तूंवर विविध स्वरूपाचा टॅक्स रेट या ठिकाणी सीमा शुल्कामध्ये लागू होत असतो. याच्यामध्ये बघा, जर तुम्ही बघितलं तर पहिला त्या ठिकाणचा दर असतो तो म्हणजे मूळ सीमा शुल्क, ज्याला आपण BCD असं म्हणत असतो, बेसिक कस्टम्स ड्युटी. मित्रांनो, वस्तूंच्या आयातीवर आकारला जाणारा हा एक मूळ कर आहे, ज्याला BCD म्हणतो. ही फार महत्त्वाची कन्सेप्ट आहे. मात्र याच्यासाठी एक उच्चतम मर्यादा ठरवलेली असते. आता इथे जर बघितलं भारताचं सध्या, तर गैर कृषी वस्तू ज्या आहेत त्यांच्यावर सध्या जास्तीत जास्त 10% एवढा हा BSD तुम्हाला लावता येतो. गैर कृषी वस्तूवर, कृषी वस्तूवर तुम्ही कितीही लावू शकता. त्याच्यात जर बघितलं तुम्ही तर आता सध्या माशांच्या आयातीवर 30% एवढा BSD आहे. कच्चे पेट्रोलियम जर बघितलं तर त्याच्यावर 0% इतका BCD आहे. हे या ठिकाणी लक्षात घ्या. एक तुम्हाला आयडिया असली पाहिजे की बाबा BCD जो आहे तो बेसिक कस्टम ड्युटी, त्याला BCD म्हणतो आपण. त्याच्यानंतर पुढचा जो असतो तो आपण दुसऱ्या देशातून जेव्हा वस्तू येते तेव्हा IGST सुद्धा आपण आकारत असतो. एकात्मिक वस्तू आणि सेवा कर, ज्याला इंटिग्रेटेड GST आपण म्हणतो, तो आपण या ठिकाणी आकारत असतो. याच्यात जर बघितलं तुम्ही तर मुख्यतः पेट्रोलियम वस्तूंव्यतिरिक्त अशा बाबींवर आपण या ठिकाणी हा कर आकारत असतो आणि IGST आकारताना आपण वस्तूचे मूल्य आणि BCD अशा एकत्र याच्यावर तो कर आकारला जातो. त्यानंतर प्रतिशुल्क असतं, ज्याला आपण CVD म्हणतो, काउंटर व्हॅल्यूइंग ड्युटी. ओके, या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर देशी वस्तूवरील जे उत्पादन शुल्क आहे ते GST मध्ये समाविष्ट नाही आहे. त्याच्यामुळे आपण त्या ठिकाणी हा कर त्याच्यावर आकारत असतो. याच्यात जर बघितलं तुम्ही तर GST मध्ये आपलं माहीत आहे जे कच्चे पेट्रोलियम पदार्थ आहेत
त्यानंतर पेट्रोल, डिझेल, नैसर्गिक वायू, इंधन यावर उत्पादन जे शुल्क आहे यावरील ते GSTमध्ये समाविष्ट नाही आहे. त्यामुळे आपण त्या उत्पादन शुल्काच्या दराने या ठिकाणी CVD आकारत असतो. पुढे जर बघितलं तुम्ही तर सामाजिक कल्याण अधिभारसुद्धा या ठिकाणी आहे, ज्याला सोशल वेलफेअर सरचार्ज म्हणतो. तो या ठिकाणी आपण आकारत आहे. याच्या आधी या ठिकाणी शिक्षण उपकर आकारला जायचा 3%, तो आपण बाद केला आणि त्याच्याऐवजी आपण सध्या 10% एवढा सामाजिक कल्याण अधिभार आकारतो आहे. पुढे SAD आहे, स्पेशल ॲडिशनल ड्युटी ऑन कस्टम्स, हा एक कर त्या ठिकाणी आकारला जातो. अतिरिक्त शुल्कसुद्धा आकारले जातात. ॲडिशनल ड्युटी ऑफ कस्टम्स हे आता सध्या बाद केलेले आहे. त्याच्यानंतर NCCD आकस्मिक जो काही शुल्क म्हणतो आपण, राष्ट्रीय आपत्ती आकस्मिक शुल्क, ज्याला नॅशनल कलॅमिटी कॉन्टिंजेंट ड्युटी ऑफ कस्टम असं म्हटलं जातं, जो की कच्च्या पेट्रोलियमच्या आयातीवर या ठिकाणी आपण आकारतो आहे. अशा पद्धतीने हे सीमा शुल्क संदर्भातील मुद्दे या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. थोडक्यात आहे, परंतु तुम्हाला माहीत असले पाहिजेत. पुढचा कर आहे मित्रांनो, तो म्हणजे वस्तू आणि सेवा कर. वस्तू व सेवा कर, ज्याला आपण गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स असं म्हणत असतो. ओके, GST असं म्हणत असतो. हा जर आपण बघितला तर एक मूल्यवर्धित कर प्रणालीचा भाग आहे. मूल्यवर्धित, ज्याला आपण व्हॅल्यू ॲडेड टॅक्स असं म्हणत असतो. ओके, आणि याची जर थोडीशी हिस्ट्री पाहिली आपण तर सगळ्यात आधी कॅनडाने प्रयत्न केला होता 1905मध्येच की GST आणायचा, परंतु ती काही त्यांना शक्य झालं नाही. 1991ला त्यांनी तो आकारला. त्यामुळे पहिला देश की ज्या ठिकाणी GST लागू झाला होता तर तो फ्रान्स, जिथे 1954ला हा कायदा लागू झाला, म्हणून आपला फ्रान्स लक्षात ठेवावा लागतं. पुढे जर बघितलं तुम्ही तर विविध देशामध्ये ज्यामध्ये GST नाही सुद्धा आहे, ज्यात अमेरिका, सौदी अरेबिया, ग्रीनलँड या ठिकाणी GST हा कायदा लागू नाही आहे. पुढे जर्मनी, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रियासारखा देश जर बघितलं तर इथे केंद्र सरकारच्या हातात खूप मोठं काही आहे. कॅनडासारखा देश बघितला तर इथे दुहेरी यंत्रणा आहे, म्हणजे केंद्राचा पूर्णतः वेगळा GST, राज्याचा वेगळा, दोघांचा एकमेकांमध्ये अजिबात हस्तक्षेप नाही असं कॅनडामध्ये आहे. ओके, ती एक उत्तम असं त्या कॅनडाचं उदाहरण आपण त्या ठिकाणी बघत असतो. अशा पद्धतीचे या ठिकाणी GSTची थोडीशी हिस्ट्री आपल्याला लक्षात घ्यावी लागते. आता मित्रांनो, हा जो GST टॅक्स आलेला आहे याच्यामध्ये एकूण 17 अप्रत्यक्ष कर, अधिभार आणि उपकर या ठिकाणी समाविष्ट झालेले आहेत. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं. आता इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आपण सीमा शुल्क आता वरती जे बघितले ते कसे विविध वस्तूंवर आहे. BCDI, GST, CVD, SWS, याच्यामध्ये इथे जास्त वेळ घालू नका. काचेच्या वस्तूवरती कसं 10% प्लस IGST प्लस, म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी हे टॅक्स रेट जे की आयात कर आपण थोडक्यात म्हणतो आहे ते आहेत. याच्यावर जास्त प्रश्न इथे आलेले नाही आहे, पण माहीत असले पाहिजे ते. पुढे टोबिन कर नावाची एक कन्सेप्ट आहे, एक सहज माहिती असावी म्हणून या ठिकाणी आपण याचा उल्लेख करतो आहोत की नोबेल विजेते जेम्स टोबिन होते, ज्यांनी 1978ला नोबेल ज्यांना भेटला होता. त्यांचं म्हणणं होतं की परकीय चलन बाजारातील सर्व व्यवहार जे आहे ना त्याच्यावर कर आकारला हवा, आणि त्याला टोबिन कर असं त्या ठिकाणी म्हटलं गेलं. UNDPने सुद्धा ही कर लावण्याची शिफारस केली होती, परंतु विकसित देश तसेच भारत सरकार अशा कराच्या विरोधात आहे. त्याच्यामुळे हा टोबिन कर काही अस्तित्वात आलेला नाही. परंतु टोबिन कर काय म्हटलं तर त्या ठिकाणी परकीय चलन बाजारातील व्यवहारावर आकारला जाणारा कर असं तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आता आपण आत्ता बघितलं की GST हा मूल्यवर्धित कर आहे. ओके, मग मूल्यवर्धित ज्याला आपण व्हॅल्यू ॲडेड टॅक्स म्हणतो, आणि दुसरा मूल्यानुसारी ज्याला व्हॅल्यू बेस्ड टॅक्स म्हणतो, याच्यात नेमका फरक काय आहे? जो मूल्यानुसारी कर आहे, व्हॅल्यू बेस्ड टॅक्स, हा कशावर आकारतो आपण तर एकूण मूल्यावर आकारतो. आणि जो व्हॅट असतो, ज्याला म्हणजे GSTचा जुना रूप ज्याला आपण म्हणतो व्हॅट, जे आधी अस्तित्वात होतं, हा फक्त मूल्यवर्धनावर आकारला जातो. बाबा किती किंमत वाढली तेवढ्या किमतीवर. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या व्हॅटचा जो फायदा आहे तो म्हणजे धबधबा परिणाम या ठिकाणी टाळता येतो, ज्याला कॅस्केडिंग इफेक्ट म्हणतात. म्हणजे करावर कर असा जो डबल कर आकारला जायचा आधी, तो टाळण्यामध्ये या ठिकाणी याचा फार महत्त्वाचा वाटा आहे. एकल कर पद्धतीसाठी सुद्धा उपयुक्त असा हा व्हॅट आहे. दोष जर बघितले आपण तर मूल्यानुसारी करामध्ये धबधबा परिणाम आहे, करावर कर आहे, परंतु या ठिकाणी इकडे व्हॅटमध्ये कर महसुलामध्ये अल्पकालीन घट त्या ठिकाणी होत असते सुरुवातीच्या काळात. ओके, आणि उदाहरण जर द्यायचं झालं तर याचं GST उदाहरण आहे व्हॅटचं, आणि इकडचं याचं GST वगळता इतर अप्रत्यक्ष कर. तर अशा पद्धतीने या ठिकाणी दोघांमधला फरक आपल्याला माहीत असला पाहिजे. पुढे जर बघितलं मित्रांनो तुम्ही तर जे विविध जुने अप्रत्यक्ष कर होते जे GSTमध्ये समाविष्ट झाले, त्यांची चर्चा आपण या ठिकाणी करूया.
तुम्हाला मी सांगितलं जवळपास वेगवेगळे कर आणि अधिभार मिळून 17 प्रकारचे त्या ठिकाणी कर, अधिभार आणि उपकर जी एस टीमध्ये समाविष्ट आहे. याच्यात जर बघितलं तर जी एस टीमधला पहिला कर आहे तो म्हणजे केंद्रीय उत्पादन शुल्क, जो की याच्यामध्ये समाविष्ट झालेला आहे जी एस टीमध्ये. मग इथे तुम्हाला थोडंसं आपण केंद्रीय उत्पादन शुल्क होता, त्याच्यानंतर सेवा कर होता, हे दोनही या ठिकाणी याच्यामध्ये समाविष्ट झाले आहे जी एस टीमध्ये. नेमकं यांच्याबद्दल थोड्याशा कन्सेप्च्युअल गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजे की केंद्रीय उत्पादन शुल्क ज्याला म्हणतो आपण, सेंट्रल एक्साईज ड्युटी, तर ही कशावर असायची? उत्पादनावर असायची. सेवा कर कशावर असायचा? सेवा प्रदानावर त्या ठिकाणी असायचा. आपण जर बघितलं तर केंद्रीय उत्पादन शुल्क हा केंद्र सूची विषय 84 नुसार होता. सेवा कर हा केंद्र सूचीच्या विषय क्रमांक 92C नुसार होता. एक्साईज संदर्भात जर बघितलं तर सेंट्रल एक्साईज ॲक्ट 1944 नुसार हा कायदा काम करायचा. सेवा कर हा फायनान्स ॲक्ट 1994 नुसार कार्यरत होता. दर जर बघितला तर केंद्रीय उत्पादन शुल्काचा दर हा 12.5% होता, तर सेवा कराचा दर हा 15% होता, जे की दोन्हीही आपण बघतो आहोत या ठिकाणी जी एस टीमध्ये समाविष्ट झाले. मग कर कोणाला भरावा लागायचा? इथं जो केंद्रीय उत्पादन शुल्क होता 1.5 कोटी रुपयापेक्षा जास्त ज्यांचं वार्षिक उलाढाल आहे त्यांना भरावा लागायचा. तर सर्व्हिस टॅक्स हा 10 लाख रुपयापेक्षा ज्यांची वार्षिक उलाढाल आहे मागील वर्षी त्यांना भरावा लागायचा. कर प्रणाली जर बघितली तुम्ही तर एक्साईजमध्ये मूल्यवर्धित ज्याला व्हॅट म्हणतो आपण, आणि इकडे जर बघितली तुम्ही सेवा कर तर ती एकूण मूल्यावर. आता कर आकारणी केव्हा व्हायची? उत्पादन शुल्कामध्ये बघा, जेव्हा वस्तूचे निकसन होईल, समजा वस्तू तयार झाली आणि ती बाहेर जाते आहे, तेव्हा तो कर त्या ठिकाणी लागायचा. सेवा प्रदानामध्ये विवरणपत्र जेव्हा भरले जाणार त्यावेळेस तो लागायचा. मग ओळख कशी होती? तर या ठिकाणी ECC नंबर होता 15 डिजिटचा. तर इथे STC सर्व्हिस टॅक्स नंबर जो म्हणतो आपण, सर्व्हिस टॅक्स कोड, तो या ठिकाणी होता 15 डिजिटचा. ओके, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. पुढे जर बघितलं कर कधी भरायचा, तर पुढच्या महिन्यातील 5 तारखेच्या आत या ठिकाणी एक्साईज भरावा लागायचा. सेवा कर सुद्धा त्याच पद्धतीने. कर चलन एक्साईजसाठी TR6 होतं, इकडे सुद्धा TR6 होतं. कर विवरण एक्साईज रिटर्न 1 ते 7 होते, या ठिकाणी सर्व्हिस टॅक्स रिटर्न 1 ते 3A हे होते. कर वितरण कधी भरायचे? तर दर महिना जे आहे त्याच्या 10 तारखेच्या आत ते विवरणपत्र भरावे लागायचे, आणि इकडे दर 6 महिन्यांनी 25 ऑक्टोबरच्या आत आणि 25 एप्रिलच्या आत अशा पद्धतीने या ठिकाणी यांना जे काही रिटर्न होते ते भरावे लागायचे. म्हणजे मित्रांनो, थोडक्यात तुम्हाला हे लक्षात येतं आहे की GSTमध्ये जे टॅक्स ॲड झाले त्यांच्यात नेमकं कशा स्वरूपाचं आधीची पद्धती ही होती ती लक्षात येते आहे. पुढे आणखी GSTमध्ये ॲड झालेले टॅक्स जर तुम्ही बघितली तर राज्य विक्री कर, केंद्रीय विक्री कर हे या ठिकाणी ॲड झाले आहे. त्यांचा आपल्याला GSTशी हे करायचं आहे, एक तुलनात्मक आढावा घ्यायचा आहे. बघा, जो राज्य विक्री कर होता, ज्याला आपण MVAT असं म्हणायचो मित्रांनो, हा राज्यांतर्गत विक्रीवर त्या ठिकाणी लावला जायचा कर. केंद्रीय विक्री कर जो होता तो आंतरराज्य विक्रीवर, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जर वस्तूची विक्री केली तर केंद्रीय विक्री कर लागायचा. आता GST कशावर लागतो? तर पुरवठ्यावर लागतो. हा शब्द फार महत्त्वाचा आहे. सप्लाय ऑफ गुड्स असं त्याला म्हटलं जातं, किंवा सप्लाय ऑफ सर्व्हिस असं त्याला म्हटलं जातं. आता राज्य विक्री कर जो होता तो राज्यसूची क्रमांक 54 नुसार होता. केंद्रीय विक्री कर केंद्र सूची क्रमांक 92A नुसार होता. आणि GST जो आहे, GST संदर्भातील मित्रांनो घटनेतील 2 कलम लक्षात ठेवा. ओके, त्याच्यामध्ये कलम 246A आणि कलम 269A या 2 कलमानुसार या ठिकाणी आपण GST आकारत असतो. ॲक्ट कोणता होता? तर राज्य विक्री करासाठी MVAT ॲक्ट 2002चा होता. सेंट्रल सेल टॅक्स ॲक्ट 1956चा होता. आणि GSTची जर बघितली तुम्ही तर या ठिकाणी 2017चे ॲक्ट आहे. त्यामध्ये CGST, SGST, UGST आणि IGST असे 3 ॲक्ट आपण बघतो आहोत मुख्य. आता राज्य विक्री करामध्ये जर बघितले तुम्ही तर विविध टॅक्स रेट तुम्हाला दिसत आहात. 1.2 पासून ते 20% टॅक्स रेट होते. आणि इथे जर सेंट्रल सेल्स टॅक्स तुम्ही बघितलं तर 2% रेट आहे. हाही तुम्हाला माहीत असला पाहिजे. आणि GSTमध्ये 5%, 12%, 18%, 28% असे 4 स्लॅब आपण केलेले आहे. मग या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर कर कोणी भरायचा? कोण पात्र होतं? MVAT जे आहे याच्यामध्ये 10 लाख रुपयापेक्षा जास्त उलाढाल असेल. सेंट्रल सेल्स टॅक्समध्ये सुद्धा 10 लाखपेक्षा जास्त उलाढाल असेल. परंतु GSTमध्ये 20 लाखापेक्षा जास्त उलाढाल असेल तर असे पुरवठादार, या ठिकाणी विक्रेते शब्द आहे, इकडे पुरवठादार शब्द आहे. सिस्टीम जर बघितली तर MVATमध्ये व्हॅल्यू ॲडेड सिस्टीम होती.
आणि हा जो सेंट्रल सेल्स टॅक्स आहे त्याच्यावर मात्र एकूण मूल्य, ओके, त्याच्यावर तो आकारला जायचा. GSTमध्ये सुद्धा मूल्यावर्धित आहे. आता टॅक्स कधी लागायचा, कर आकारणीची वेळ कोणती, तर या ठिकाणी MATमध्ये खरेदी विक्री होताना, इकडे सुद्धा खरेदी विक्री होताना, परंतु या ठिकाणी पुरवठ्यासाठी वस्तू हलवताना किंवा सेवा प्रदानाचे विवरणपत्र भरताना अशा 2 वेळेस हा कर आकारला जाणार आहे. पुढे याच्यासाठी ओळख क्रमांक काय होते, व्हॅटमध्ये व्हॅट टीन होता 11 अंकी, CST टीन होता 11 अंकी, आणि इकडे जर तुम्ही बघितलं GSTमध्ये तर GST आहे 15 अंकी, 15 डिजिट्स, ज्याच्यातले पहिले 2 अंक हे मित्रांनो त्या ठिकाणी स्टेटचा कोड दर्शवत असतात, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. रिटर्न कोणते भरावे लागायचे, तर या ठिकाणी MTR चलन जर बघितलं MTR 6 होतं, इथे GSTR 6 आहे. रिटर्न जर बघितलं तर व्हॅटमध्ये 231, 32, 33, 34. GSTमध्ये जर आपण बघितलं तर GSTR 1 ते 9 हे रिटर्न आहेत, आणि व्हॅटमध्ये दरमहा 25 तारखेच्या आत त्या ठिकाणी विवरणपत्र भरावं लागायचं, ज्याला आपण रिटर्न म्हणतो. आता सध्या पुढील 10 तारखेच्या आत ते भरावे लागते, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर हे महत्त्वाचे मुद्दे काही होते. आता बघा एक मुद्दा ज्याला कन्सेप्ट म्हणू आपण GST संदर्भात, ती समजून घ्या मित्रांनो. GSTमध्ये तुम्ही विविध वस्तू खरेदी केल्या असतील तेव्हा तुम्हाला त्या बिलावर IGST, SGST आणि CGST असं कुठेतरी दिसेल. आपल्याला तुम्हाला साधारणतः IGST दिसणार नाही. मग या ठिकाणी IGST, CGST आणि SGST असे GSTचे 3 प्रकार आहेत. IGST म्हणजे इंटिग्रेटेड GST, ज्याला एकात्मिक GST म्हणतो आपण. CGST म्हणजे सेंट्रल GST, ज्याला आपण केंद्रीय GST म्हणतो. आणि SGST म्हणजे स्टेट GST. आता तुम्हाला नीट समजून हे घ्यायचं आहे की नेमका कोणता टॅक्स कुठे लागतो. बघा या ठिकाणी दिलेलं आहे की लंडन आहे, ओके, लंडनमधून आपण चंदीगडला काहीतरी आणलेलं आहे, यावर कोणता टॅक्स लागेल, यावर एक टॅरिफ लागेल, ज्याला आपण कस्टम ड्युटी म्हणतो, आणि दुसरा त्याच्यावर IGST सुद्धा लागेल. तुम्ही जर दुसऱ्या देशातून आयात करत असाल तर तुम्हाला इंटिग्रेटेड GST सुद्धा लागतो, आणि त्या ठिकाणचा हा एक्साईज ज्याला आपण कस्टम ड्युटी म्हणतो तो सुद्धा तुम्हाला लागत असतो. ओके, तो कळाला तुम्हाला. इथे IGST 2 ठिकाणी लागतो. एक तर दुसऱ्या देशातून तुम्ही आयात करत आहात त्यावेळेस सुद्धा IGST टॅक्स लागतो, आणि दुसरं तुम्ही एका राज्यातून, या ठिकाणी समजा चंदीगड आहे, चंदीगडमधून तुम्ही इकडे महाराष्ट्र नागपूरला त्या ठिकाणी तुम्हाला सप्लाय करता आहात, त्या ठिकाणी सुद्धा IGST लागते. एक आयात करताना, आणि दुसरा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात त्या ठिकाणी नेताना तुम्हाला IGST लागतो, किंवा एका केंद्रशासित प्रदेशातून दुसऱ्या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशात नेताना IGST लागतो. आता दुसरा मुद्दा असाही होऊ शकतो, चंदीगड समजा एक केंद्रशासित प्रदेश आहे, UT आहे, युनायटेड टेरिटरी. या ठिकाणी चंदीगडमधूनच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तुम्ही माल नेता आहात, मग इथे कोणता टॅक्स लागेल? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तुम्ही जेव्हा माल नेता आहात चंदीगडमध्ये, तर त्या ठिकाणी CGST एक लागेल, आणि दुसरा UT GST, युनायटेड युनियन टेरिटरी GST असा टॅक्स लागेल. आता एक राज्य आहे, इथे आपण बघितलं चंदीगड समजा केंद्रशासित प्रदेश राज्य आहे, महाराष्ट्रातून समजा मुंबईहून नागपूरला तुम्ही माल विकला, कोणता टॅक्स लागणार? तर एक CGST केंद्रीय GST, आणि दुसरा SGST. म्हणजे राज्याअंतर्गत किंवा केंद्रशासित प्रदेशांतर्गत जर तुम्ही त्या ठिकाणी विक्री करत असाल तर तुम्हाला CGST लागतोच, आणि त्या राज्याचा किंवा त्या केंद्रशासित प्रदेशाचा टॅक्स लागतो. आता दुसरं, तुम्ही समजा मुंबईहून चेन्नईला माल नेला तर त्या ठिकाणी सुद्धा काय लागणार आहे तुम्हाला? IGST लागणार आहे. म्हणजे मित्रांनो सरळ सरळ आहे, राज्याच्या अंतर्गत जर तुम्ही त्या ठिकाणी वस्तूचा पुरवठा करत असाल तर तुम्हाला CGST प्लस SGST लागतो. तुम्ही एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जर सप्लाय करत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी IGST लागतो, हे लक्षात घ्यावं लागेल. ओके, हे तुम्हाला या ठिकाणी कळलं असेल असं गृहीत धरतो. आता पुढचं थोडंसं कर जे टॅक्स स्लॅब आहे त्याच्या संदर्भात तुम्हाला एक कन्सेप्च्युअल माहीत असावं, तुम्हाला पाठ असावं असं मी म्हणत नाही, पण कारण की हे कसं आहे मित्रांनो, आता आम्ही त्याच्यात काम करतो आहे त्याच्यामुळे आमच्यासाठी दररोजच झालेलं आहे, पण अभ्यास करणारे जे विद्यार्थी मित्र आहेत त्यांना हे लवकर कळत नाही. तुम्ही जेव्हा किरण देसले सरांचं पुस्तक वाचाल किंवा रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वाचाल तेव्हा GST ॲक्ट वाचताना तुम्हाला बरंचसं डोक्याचे उरून जाईल सुरुवातीला, परंतु या ठिकाणी तुम्हाला एक सोप्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. एकाग्रतेने ऐका, नक्कीच फायदा होईल. बघा काही वस्तू आहेत, दारू, OPM, गांजा, मादक पदार्थ, कच्चे पेट्रोल, डिझेल, नैसर्गिक वायू आणि विमान इंधन, हे जे आहेत मित्रांनो यांच्यासाठी GST कायदा लागू नाही, हे लक्षात घ्या. ओके, तर यांच्यासाठी कोणता कायदा लागू आहे? मग उत्पादन शुल्क कायदा लागू आहे, हे तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा एक मुद्दा इथे आणखी आहे, तंबाखूजन्य जे उत्पादन आहे त्याच्यासाठी GST सुद्धा लागू आहे आणि एक्साईज सुद्धा लागू आहे, त्यासाठी दोन्ही लागू आहे तंबाखूच्या उत्पादनांवर, तेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे जर तुम्ही बघितलं काही वस्तू अशा आहेत
ओके, ज्या की खूपच अत्यावश्यक सेवा म्हणूया आपण, त्यांच्यावर 0% त्या ठिकाणी GST आहे. त्याच्यानंतर मग जसं जसे त्या वस्तू मौल्यवान होत जातात, थोड्याशा आपण त्याला म्हणू चैनीच्या होत जातात, तसा त्याच्यावरचा टॅक्स स्लॅब वाढत जातो. या ठिकाणी तुम्ही बघता 0%, 3%, 5%, 12%, 18%, 28%. 28%मध्ये जर बघितलं तुम्ही बिडी, च्युंगम, मळी, पान मसाला, रंग, लॉटरी, हॉटेल, हे जे अति महागड्या वस्तू ज्या की एक चैन म्हणून जे लोक खर्च करतात त्यांच्यासाठी या ठिकाणी डायरेक्ट 28% GST आपण केलेला आहे. तर असे टॅक्स स्लॅब तुम्हाला माहीत असले पाहिजे. पुढे जर बघितलं GSTमध्ये विविध कायदे कसे ॲड झाले, ओके, तर त्याच्यामधलं आयाता संदर्भातले हे कायदे तुम्ही बघता आहात. इथे केंद्रीय उत्पादन शुल्क आहे, त्याच्या संदर्भातले कायदे तुम्ही बघता आहात. सेवा कर ॲड झालेला आहे, ओके, केंद्रीय विक्री कर ॲड झालेला आहे, राज्य विक्री कर ॲड झालेला आहे, राज्याचे इतर कर जे आहेत, करमणूक कर वगैरे, ते सुद्धा कसे ॲड झालेले आहेत ते तुम्हाला या आकृतीमध्ये लक्षात येत आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो पुढचा एक मुद्दा असतो तो म्हणजे ई-वे बिल. तुम्ही जर थोडंसं पेपर वगैरे वाचत असाल तर तुम्हाला ई-वे बिल हा मुद्दा किंवा हा शब्द तुमच्या कानावर पडला असेल. एक थोडक्यात तुम्हाला फक्त ई-वे बिल काय आहे ते लक्षात घ्या. जो कायदा आहे आपला त्याच्यानुसार 50,000 रुपयापेक्षा जर जास्त किमतीचा माल तुम्ही वाहून नेत असाल एखाद्या ट्रकमधून, 50,000पेक्षा जास्त, त्याच्यामध्ये मग ते आंतरराज्य असू शकतं एका राज्यातून त्याच राज्यामध्ये, किंवा मग राज्याअंतर्गत आंतरराज्य एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, किंवा मग राज्यातल्या राज्यात जरी असेल, पण 50,000पेक्षा जास्त किमतीचा जर तो माल असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ई-वे बिल काढावे लागेल. ते कागदपत्र त्या ठिकाणी सोबत ठेवावं लागेल. या ठिकाणी पारदर्शकता आणण्याच्या दृष्टिकोनातून हा मुद्दा इथे आणलेला आहे. पुढचा एक महत्त्वाची संस्था या ठिकाणी आहे मित्रांनो GST संदर्भात, ती म्हणजे नॅशनल अँटी प्रॉफिटरिंग ऑथॉरिटी आपण जिला म्हणत असतो. राष्ट्रीय नफेखोरी विरोधक प्राधिकरण जे आहे, जे की राज्यस्तरावर आणि केंद्रीय स्तरावर ज्याच्या संदर्भातली समिती आपण स्थापन केलेली आहे. 2017मध्ये या प्राधिकरणाचा या ठिकाणी याची स्थापना केली होती. आणि याच्यामध्ये जे काही चुकीचे काही कामं जर होत असतील इथे तर त्या संदर्भात तुम्ही तक्रार या ठिकाणी करू शकतात. त्याच्यामुळे महत्त्वाचं एक प्राधिकरण म्हणून याच्याकडे आपण बघूया. पुढे GST संदर्भातली घटनादुरुस्ती तुम्हाला विचारले जाते. तर हे घटनादुरुस्ती विधेयक कितवं होतं? 122वे. ती मंजूर झाली घटनादुरुस्ती कितवी? 101वी. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे GST संदर्भातली घटनादुरुस्ती. आता याच्यात जर बघितलं तुम्ही तर राज्यसभेमध्ये 3 ऑगस्टला 203 मतांनी हे विधेयक संमत झालं. लोकसभेमध्ये 8 ऑगस्टला 443 मतांनी हे संमत झालं. आणि पुढचा मुद्दा होता की किमान निम्म्या घटक राज्यांच्या विधानसभांनी याला मान्यता दिली पाहिजे होती. ज्याच्यामध्ये पहिली मान्यता आसामने दिली. असे विविध राज्यांनी जवळपास 17 राज्यांनी त्या ठिकाणी सुरुवातीला मान्यता दिली. आणि त्याच्यानंतर 8 सप्टेंबर 2016 रोजी त्याच्यावर राष्ट्रपतीची सही झाली आणि ते गॅझेटमध्ये प्रसिद्ध झालं. आणि ती घटनादुरुस्ती तेव्हापासून अंमलात आलेली आहे. मग याच्यानुसार नेमकं काय झालं, काय बदल केले आपल्या घटनेमध्ये, तर नवीन कलम 246A या ठिकाणी ॲड केला. या ठिकाणी काय म्हटलं आहे की जे काही संसद आहे किंवा राज्य विधानसभा आहे यांना वस्तू व सेवा कर लागू करण्याबाबत कायदे करण्याचा अधिकार 246A दिला. आंतरराज्य व्यापारावरचा जे काही पुरवठा आहे त्याच्या संदर्भात सुद्धा कायदा करण्याचा अधिकार हा संसदेला देण्यात आलेला आहे. ओके, पुढचं कलम या ठिकाणचं होतं ते म्हणजे 269A. हे आपण ॲड केलं. आंतरराज्य व्यापारातील जी GSTची आकारणी आहे, त्याला आपण IGST बनतो, ती आकारणी आणि वसुली भारत सरकार करेल आणि त्याची विभागणी ही GST परिषद सुचवेल. त्यानुसार राज्य आणि केंद्रामध्ये त्या ठिकाणी होणार आहे. म्हणजे IGST संदर्भात कलम 269 आहे. CGST आणि SGST संदर्भात या ठिकाणी कलम 246 आहे. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. पुढचं मित्रांनो एक महत्त्वाचं कलम या ठिकाणचं आहे ते म्हणजे कलम 279A. ओके, राष्ट्रपती ही जी घटनादुरुस्ती कायदा आहे हा संमत झाल्यापासून 60 दिवसाच्या आत एक परिषद स्थापन करेल. तिला वस्तू आणि सेवा कर परिषद असं म्हटलं गेलेलं आहे. या परिषदेमध्ये कोण असेल मित्रांनो, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्यावर प्रश्न येणार. याच्या आधी आलेला आहे GST परिषद ज्याला आपण म्हणतो. त्याच्यामध्ये त्याचे अध्यक्ष हे केंद्रीय वित्तमंत्री असतात. सदस्यांमध्ये केंद्रीय वित्त राज्यमंत्री, त्यानंतर सर्व राज्यांचे वित्तमंत्री त्या ठिकाणी सदस्य म्हणून असतात. पुढे याच्यातून एक उपाध्यक्ष म्हणून सुद्धा निवडला जातो. त्याच्यानंतर ही जी परिषद आहे आणि ती केंद्र आणि राज्याला विविध बाबींवर त्या ठिकाणी शिफारशी करत असते. बाबा किती टॅक्स रेट असावा, महत्तम मर्यादा काय असावी, इतर काय काय मुद्दे त्या ठिकाणी असावे, हे सगळं या ठिकाणी ही परिषद ठरवत असते.
आणि या GST परिषदेमधील कोणताही निर्णय जर घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी 3/4 एवढं बहुमत असावं लागतं आणि सभा सुरू होण्यासाठी किमान निम्मे सदस्य त्या ठिकाणी उपस्थित असावे लागतात. याच्यामध्ये जे तुम्ही हे बघता आहात मतभार, तर तो केंद्राचा 1/3 असेल आणि राज्याचा 2/3 त्या ठिकाणी असेल, म्हणजे जे आपलं मतदानाचा अधिकार आहे तो आपण म्हणतो आहोत. त्याच्यानंतर पुढे बरेचसे वादविवाद आहे, त्याच्या संदर्भात सुद्धा परिषद यंत्रणा सुचवू शकते, ते आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्याच्यानंतर केंद्रसूचीमधील 7व्या परिशिष्टामधलं जे केंद्रसूची आहे मित्रांनो, 84 नंबरचा विषय, त्याच्यामध्ये एक बदल आपण केला आहे की भारतात उत्पादित केलेल्या खालील वस्तूवर उत्पादन शुल्क. याच्यात जर बघितलं तुम्ही तर कच्चे पेट्रोलियम, डिझेल, पेट्रोल, नैसर्गिक वायू, विमान इंधन आणि तंबाखू उत्पादने यांच्यावर या ठिकाणी हा उत्पादन शुल्क कायदा लागू असणार आहे, जो की GSTमध्ये हे घटक समाविष्ट नाही आहे, हे तुम्हाला नीट लक्षात ठेवावं लागेल. ओके, अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी आपण अप्रत्यक्ष कर आणि त्याच्यामध्ये मुख्यतः GST हा पॉईंट या लेक्चरमध्ये कव्हर केला आहे. नक्कीच तुम्हाला या लेक्चरमधून बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला भेटल्या असतील, ज्या की आगामी परीक्षेमध्ये खूप उपयुक्त तुम्हाला ठरतील. मित्रांनो, असेच व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही आपल्या प्लेलिस्टमध्ये जा, त्या ठिकाणी व्हिडिओ बघा. दुसरं, तुम्ही नवीन असाल आणि याच्या पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्या पुढील नोटिफिकेशनचं बेल त्या ठिकाणी दाबून ठेवा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज मिळत जातील. चला मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.